ज्ञानगंगा एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. मी प्राध्यापक अतुल कवितके. मॅथ्स CET क्रॅश कोर्स गेल्या 15 दिवसापासून आपण चालू केलेला आहे. यामध्ये कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं डिफरन्शिएशन पार्ट 1. आता पार्ट 2 चालू करणार आहे. पार्ट 1मध्ये 20 क्वेश्चन्स घेतले होते आपण साधारण. आता पुढच्या याच्यामध्ये 20 क्वेश्चन्स घेतोय पहा. पार्ट 1मध्ये काय अडचण असेल, एखादा क्वेश्चन समजलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून द्या. आपण डाऊट सेशनमध्ये ते क्वेश्चन्स घेऊ. तर चालू करूया. सेकंड सेक्शन्स डिफरन्शिएशन सेकंड. ओके, यामध्ये 2 पार्ट्स एकत्र केलेत मी, 1.3 आणि 1.4 या पद्धतीने. काही ट्रिक्स आहेत, काही टेक्निक्स आहेत, ते तुम्हाला ऑन द स्पॉट काय काय सांगेल तुम्हाला. लक्षात, तुम्ही लक्ष देऊन ऐका. आपला पहिला जो एकदम पहिला व्हिडिओ होता त्याला 1000 व्ह्यूज झालेले आहेत पहा. एकदम पहिला मी व्हिडिओ टाकला मॅट्रेसेसचा, त्याला 1000 व्ह्यूज झालेत पहा. 1000 व्ह्यूज झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त मित्रमंडळीपर्यंत हा व्हिडिओ तळागाळापर्यंत, आजूबाजूचे मित्रमंडळी जेवढे 12 सायन्सला आहेत तेवढ्या सगळ्यांपर्यंत जाऊ द्या. त्याचा बेनिफिट मिळेल त्यांना. मराठीतून बोलतो आपण, ट्रिक्स देतो आहे, सोल्युशन व्यवस्थित देतो आहे, कोणते महत्त्वाचे क्वेश्चन ते बरोबर काढलेले आहेत, या सगळ्या गोष्टीचा पुरेपूर फायदा घेऊ दे त्यांना. ओके, चला चालू करूया. ओके, लॉग ऑफ रूट ऑफ 1 + sin x 1 - sin x डिवाइड x ॲट x = π/3 काढायचं पहा. 1 + sin x 1 - sin x कायम येतं पहा. आता एक फॉर्म्युला लक्षात ठेवून द्या म्हणजे वेळ वाचेल पहा. ट्रिगोनोमेट्रीचा फॉर्म्युला आहे पण लक्षात ठेवा, इंटरेस्टिंग आहे एकदम. ओके, चालू करूया. लॉग ऑफ 1 + sin x आणि 1 - sin x याचा एक फॉर्म्युला आहे, तो लक्षात घ्या. कायम लागणारा फॉर्म्युला आहे रूटमध्ये असल्यावर. tan ऑफ π/4 + x/2. वेळ वाचतो, पटकन होतं. हा एक फॉर्म्युला ट्रिगोनोमेट्रीचा कायम लागणार आहे आपल्या डिफरेन्शियल. दुसरा एक लक्षात ठेवा, sec x अपॉन tan x, sec² x अपॉन tan x. हे खूप वेळा येतं पहा. याचा फॉर्म्युला असा आहे 2 cosec 2x. बस, हे 2 फॉर्म्युले लक्षात ठेवले तर वेळ वाचेल आणि पटकन होतील पहा. हे दोन्ही फॉर्म्युले कायम लागणार. हे ट्रिगोनोमेट्रीचे फॉर्म्युले, नॉट डिफरन्शिएशन. पटकन वेळ वाचवण्यासाठी हे उपयोगी येतील पहा, ट्रिगोनोमेट्रिक. ओके, पहिला क्वेश्चन घेऊया. लॉग ऑफ रूट ऑफ 1 + sin x 1 - sin x काय येईल पहा. y = डायरेक्टली येतो फॉर्म्युला लॉग रूट ऑफ 1 + sin x चा फॉर्म्युला आपण ऑलरेडी दिला आहे पण tan π/4 + x/2 4 आहे. ओके, आता डिफरन्शिएशन करायचं पहा. डिफरन्शिएशन कसं करता येईल. डिवाइड x = लॉगचं जे काय पुढे असेल ते खाली ठेवतात पहा. tan π/4 + x/2 into d/d x of tan π/4 + x/2. टॅनचा रिलेटिव्ह माहिती आहे तुम्हाला, sec² π/4 + x/2. खाली काय पहा, tan π/4 + x/2. sec² θ प्लस अपॉन tan θचा फॉर्म्युला काय येतो, 2 cosec 2x. 2 cosec 2x. x म्हणजे कोण आहे, हा अँगल. दोन्ही प्रत्येकाला मल्टिप्लाय करा π/2, दोन्ही याला मल्टिप्लाय करा x. cosec 90 - θ काय येतं पहा, sec x. ओके, cosec 90 + θ काय असतो पहा, sec x असतो. sec x. आता x ची व्हॅल्यू दिली त्यांनी, π/3 टाकायचं. 2 sec π/3. π/3 म्हणजे किती, 60. cos 60 ची व्हॅल्यू काय येते पहा, 1/2 आणि sec 60 त्याच्या उलटा असतो पहा, 2 to the 4. 4 इज द आन्सर. cosec 90 + θ हे बरोबर झालं का, π/2 x बरोबर आहे. cosec 90 + sec x. sec 60 π/3 दिले ना, यस सर. sec 60 ची व्हॅल्यू काय येईल पहा, cos 60 1/2 आहे, sec 60 2 येईल, 2 to the 4. इज द आन्सर 2 cosec 2x. हां, एक महत्त्वाची गोष्ट झाली पहा. टॅनचा रिलेटिव्ह घेतला पण into d/d x of π/4 + x/2 हे राहिलं. महत्त्वाची गोष्ट राहिली पहा.
पाय बाय 4 या कॉन्स्टंट टर्मचा रेडू 0 येतो पा एक्स बाय 2चा काय येईल पा 1/2 हा 2 हा 2 कट होईल हा 2 नाही येणार हा 2 नाही येणार हा 2 नाही येणार हा 2 नाही येणार आन्सर काय येईल पा 2 ओनली 2 येत नाही पा एक्स्ट्रा 2 झाला होता ओके या पद्धतीने व्यवस्थित झाला पा पहिला क्वेश्चन दुसरा क्वेश्चन पाहूया आता दुसरा क्वेश्चन काय पा साइन एक्स टू दी पॉवर टॅन एक्स असा पॉवर टू दी पॉवर आल्यानंतर शक्यतो याचं काय करायचं लॉग घ्यायचा असतो पा काय येईल पा क्वेश्चन 2 लॉग वाय टॅन एक्स लॉग साइन एक्स लॉग वायचा रूट काय येतो 1/y इंटू डी ओव्हर एक्स इथं प्रॉडक्ट रूल वापरायचा पा प्रॉडक्ट रूल कसा आहे आठवतं का बघा द फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड उलट करा लॉग ऑफ साइन एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स प्रॉडक्ट रूल वापरला पा प्रॉडक्ट रूल कसा करतो फर्स्ट फंक्शन कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड उलट करायचं लॉग ऑफ साइन एक्स इंटू डी बाय एक्स साइन एक्सचा रेडू काय तो लॉगच्या पुढे जे काय असेल ते खाली टाकायचं पा टॅन एक्स अपॉन साइन एक्स ओके परंतु साइन एक्स हा एक्स नाही आहे परत एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा साइन एक्सचा रेडू काय पा कॉस एक्स ओके सर पुढं काय पा लॉग साइन एक्स इंटू टॅन एक्सचा रेडू काय पा सेक्स स्क्वेअर एक्स ओके व्हॅल्यू दिली का नाही दिली पा ओके टॅन एक्स आणि कॉस एक्स साइन एक्स कॉस एक्स अपॉन साइन एक्स काय येतं पा कॉट एक्स येतं पा इथं करतो मी लास्ट स्टेप 1/y डी ओव्हर एक्स इज इक्वल टू हे बघा कॉस एक्स अपॉन साइन एक्स काय येईल पा कॉट एक्स टॅन एक्स कॉट एक्स त्याची व्हॅल्यू किती येते पा 1 टॅन एक्स आणि कॉट एक्स एकमेकाला रेसिप्रोकल असतात प्लस सेक्स स्क्वेअर एक्स लॉग ऑफ साइन एक्स त्याला ब्रॅकेट टाका यस सर हे कट होईल एकमेकाला 1 येईल वाय तिकडे घ्या डी ओव्हर एक्स वायची उरील व्हॅल्यू टाका वायची उरील व्हॅल्यू काय पा साइन एक्स टू दी पॉवर टॅन एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस सेक्स स्क्वेअर एक्स लॉग ऑफ सेक एक्स प्लीज चेक द आन्सर 1 प्लस सेक्स स्क्वेअर लॉग ऑफ साइन एक्स आणि इथं काय पा साइन एक्स टू दी पॉवर टॅन एक्स इथं बघा साइन एक्स टू दी पॉवर टॅन एक्स 1 प्लस सेक्स स्क्वेअर एक्स लॉग ऑफ साइन एक्स या पद्धतीने 22चा आन्सर ए आन्सर आलं पा 21 आणि 22 झाले पा ट्रिगोनोमेट्रीचे काही फॉर्म्युला लागले आपल्याला ते इथं मी कलेक्ट केले तिसरा एक फॉर्म्युला सांगतो जो इथं वापरला आपण कोसेक 90 प्लस थिटा इज इक्वल टू सेक थिटा हे ट्रिगोनोमेट्रीमध्ये तुम्हाला मी व्यवस्थित सांगेल पण आता आपलं जेवढं लागतं तेवढं लक्षात घ्या ट्रिगोनोमेट्रीमध्ये फॉर्म्युले असेच का आले ह्याच्या मागचं पण कारण सांगेल मी 11चं ट्रिगोनोमेट्री बाकी 12चं बाकी आहे पा ओके मुद्दा मागे ठेवले ते चॅप्टर अगोदर एक कव्हर करून घ्यायचा एक स्क्रीनशॉट घ्या 2 क्वेश्चन दोन्ही थोडेसे टफ होते आपण घेतले 21-22 इथं 2 येत नाही एवढं लक्षात घ्या हा 2 नको आहे वाटत हा काढून टाकतो हा बघ हा 2 नको आहे हे 2 नको आहेत तर आन्सर 2 येईल पहा ओके याचा स्क्रीनशॉट घेतलेला आहे सर्वांनी 1 2 3 पुढे जाऊया वाय इज इक्वल टू असं ज्यावेळेस वाय इक्वल टू भरपूर असेल आतमध्ये खिचडी त्यावेळेस एक आयडिया करायची पहा प्रत्येकाला लॉग लावायचा सेपरेट करायचा क्वेश्चन 3 पहा वाय इज इक्वल टू लॉग सेपरेट करायचा पहा लॉग ई रेस टू 4x लक्ष दे मी काय करतो ते प्लस वर प्लस घ्यायचं पहा लॉग एक्स मायनस 4 टू दी पॉवर 3/4 खाली अपॉन आहे पहा मायनस लॉग एक्स मायनस 3 टू दी पॉवर 3/4 हे डोक्यावरचे पॉवर पुढे घेता येतात पहा वाय इज इक्वल टू काय पहा 4x लॉग ई पुढे काय पहा 3/4 लॉग एक्स मायनस 4 मायनस 3/4 लॉग एक्स मायनस 3 ओके आता लॉग ईची व्हॅल्यू काय असते पहा 1 असते वाय इक्वल टू 4x 1/4 लॉग एक्स मायनस 4 मायनस 3/4 लॉग एक्स मायनस 3 आता डिफरन्शिएट करूया वायचं काय पहा डी ऑफ एक्स
4x डेरिव्हेटिव्ह काय येईल पहा ओनली 4 dy/x प्लस 4 y नको आहे y नको आहे 1/y नको आहे आन्सर मला वाटतंय बी येईल पहा y नको म्हटलं आन्सर बी बघूया आपण काय होतं आपण काय केलं लॉग प्रत्येकाला वापरला पण लॉग वाय लिहायचं राहिलं पहा लॉग वाय इथे डेरिव्हेटिव्ह घेताना काय पहा 1/y इंटू dy/x म्हणजे y येणारच पहा 4x 1/4 आता त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या ना 4x डेरिव्हेटिव्ह काय पहा फक्त 4 4x डेरिव्हेटिव्ह काय फक्त 4 1/4 log x डेरिव्हेटिव्ह काय पहा 1/x - 4 झालं पहा y त्या बाजूला घ्या dy/x y इन ब्रॅकेट 4 हे सोडू शकता तुम्ही सरी सोडवायचं आम्हाला सोडू शकता तुम्ही कसं सोडायचं पहा 4 राहू द्या कॉमन इथं काय कमी पहा x - 4 त्याने बरोबर मल्टिप्लाय करायचं -3 इंटू इथं काय पहा x - इथे x - 3 x - 4 त्याच्या खाली 4/1 4 तसंच ठेवायचं पुढे इकडं पाहायचं पहा काय येईल पहा x - 3 -3x 4 3 12 ओके काय गडबड झाली का बघत होतो मी 3/4 आहे पहा इथं 3 येईल म्हणजे 3x - 9 3x ला 3x निघून जाईल पहा आणि क्वेश्चनमध्ये एक छोटी मिस्टेक झालेली पहा x + 3 पाहिजे इथं बरं इथं x + 3 x + 3 x + 3 क्वेश्चनमध्ये मिस्टेक आहे पहा प्रिंटिंग मिस्टेक होती नऊ हे 12 नाही कट होणार 3x कट होईल पहा 12 तसेच राहील 12 9 21 येईल पहा 4 इन ब्रॅकेट x - 4 x + 3 4 प्लस एक छोटी मिस्टेक होती पहा तेव्हा गडबड झाली पहा dy/x काय मिस्टेक होती ते x + 3 पाहिजे होतं एका ठिकाणी केलं ना x + 3 ओके अशा प्रकारे उत्तर मिळालं पहा 4 प्लस हे 4 आहे 4 + 21 4 इन ब्रॅकेट x - 4 x + 3 करेक्ट इंटू y डी इज आन्सर आन्सर बरेचसे सिमिलर असतात त्यामुळे नीट लक्ष द्यावं लागतं आणि काळजीपूर्वक करावं लागतं 4 + 21 4 इन ब्रॅकेट x - 4 पाहिजे हे पण नाही येणार बघा असं वाटलं की डी उत्तर आहे पण ए उत्तर होतं x - 4 x + 3 नीट पाहायचं पहा प्लस मायनसमध्ये गोंध ओके क्वेश्चन 4 चालू करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा x⁻x चा डेरिव्हेटिव्ह कायम लागतो पहा आपल्याला d/dx ऑफ x⁻x पक्क डोक्यात ठेवा x⁻x इन ब्रॅकेट 1 + log x म्हणजे ह्या भागाचा डेरिव्हेटिव्ह फिक्स झाला पहा x⁻x 1 + log x इथं पण येऊ शकतं 1 + log x प्रत्येकाला मल्टिपल केलेलं आहे पहा प्रत्येक ठिकाणी येऊ शकतं पहा ओके आणि पुढं काय दिलं पहा x⁻1 / x एक u घ्यायचा एक v घ्यायचा पहा लेट u इज इक्वल टू त्याचा डेरिव्हेटिव्ह फिक्स आहे आपला dy/x चा x⁻x 1 + log x आता v चं काम करायचं पहा लेट v इज इक्वल टू इथं लॉग घ्या लॉग v 1/x log x
लॉग व्हीचा रेडू काय येईल पहा 1/v dy बाय एक्स. इथं प्रॉडक्ट वापरायचं पहा 1/x तसाच ठेवा. लॉग एक्स रेडू काय येईल पहा 1/x. लॉग एक्स तसाच ठेवा. 1/x रेडू काय येईल पहा -1/x². ओके 1/x² येईल पहा. v इन ब्रॅकेट v काय पहा x⁴ 1/x. इथे लिहितो मी पुढची स्टेप. dy बाय x इज इक्वल टू काय येईल पहा 1 प्लस v इन ब्रॅकेट 1 + x² प्लस सॉरी मायनस येईल -x² इंटू लॉग एक्स. x² कॉमन काढता येईल -1/x². यस सर. कसं येतं पहा व्हीची ओरिजिनल व्हॅल्यू टाका x⁻x x⁻ 1/x सॉरी 1/x² कॉमन काढा 1 - log x x⁻x 1 हे बघा इथं पण आहे इथं x⁻x ए इज द आन्सर. संपला. ओके थोडंसं अवघड होतं. इथं dy बाय x हा इथं येईल पहा आणि dy बाय x तो वरचा आहे तो इथं शेजारी येईल पहा x⁻x 1/x² 1 - log x. हे आन्सर. पुढं खूप कॉम्प्लिकेटेड केलं पण ए मध्ये आन्सर निघून जातं पहा. ओके दोन्हींचं आन्सर ए आलं आहे. ओके त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या. 1 2 3 पुढे जाऊया. tan इनवर्स x बाय cot इनवर्स x बाय इज इक्वल टू इथे एक छोटीशी प्रिंटिंग मिस्टेक इज इक्वल टू xy इज इक्वल टू. आता हे करण्यापूर्वी एक शॉर्टकट ट्रिक सांगतो पहा तुम्हाला. ज्यावेळेस ट्रिकचे 2 आयडिया आहेत पहा. इफ साइन इनवर्स थीटा प्लस कॉस इनवर्स थीटा इज इक्वल टू tan इनवर्स थीटा प्लस कॉट इनवर्स थीटा इज इक्वल टू π/2. त्या dy बाय x काय असतं पहा. नंबर 1 dy बाय x इज इक्वल टू काय येतं पहा 0 येतं. बट xy इज इक्वल टू हे दिलंय पहा और x² y² इज इक्वल टू हे असेल किंवा हे असेल xy किंवा x² y². अशा प्रकारे ज्यावेळेस क्वेश्चन येईल त्यावेळेस काय करायचं पण लक्षात घ्या सर. बेस्ट आयडिया बेस्ट टेक्निक. याचा डेरिव्हेटिव्ह फिक्स येतो पहा dy बाय x इज इक्वल टू -y/x. डायरेक्ट आन्सर लिहून टाकायचं बघा. इथं पण आलं पहा इज इक्वल टू xy इज इक्वल टू बरं का इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे. त्याचं आन्सर फिक्स आहे dy बाय x -y/x. डी इज द आन्सर. हे पण तेच टाईपचं क्वेश्चन थोडं सोडवावं लागेल. कसं करायचं पहा x² इज इक्वल टू a⁻ sin इनवर्स t y² इज इक्वल टू a⁻ cos इनवर्स t. ओके मला आता याला लॉगमध्ये घ्यायचं पण log x² a⁻ sin इनवर्स t. इथं लॉग घ्यायचं राहिला. ओके पुढं काय पास साइन इनवर्स t log a 2 log x 2 पुढे घेतले पहा 2 log x अपॉन log a इज इक्वल टू साइन इनवर्स t. जसं केलं तसं तिकडे काय पहा 2 log y अपॉन log a cos इनवर्स t. दोघांची ॲडिशन करा 2 log x अपॉन log a प्लस 2 log y अपॉन log a इज इक्वल टू साइन इनवर्स t प्लस कॉस इनवर्स t. दोघांची ॲडिशन काय येते π/2 येतं. ओके बरंचसं सोडवत जाते पण याचा आन्सर मी फिक्स सांगितलं तुम्हाला. ज्यावेळेस साइन इनवर्स t कॉस इनवर्स t याच्या इज इक्वल टू काही असलं तर आन्सर काय येतं पहा y/x -y/x. ही ट्रिक वापरा. हे सोडवता येईल तुम्हाला पण नो नीड ऑफ दॅट. या टाईपचा क्वेश्चन दिसला -y/x. या टाईपचा क्वेश्चन दिसला -y/x. मागे एक क्वेश्चन 11 होता पहा तो डायरेक्ट या टाईपचा होता पहा. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 11च होता का बघा मागच्या सेटमधला.
यस. सेट 1 क्वेश्चन नंबर 11 तुमच्या लक्षात येईल. हे या टाईपचे क्वेश्चन सापडले तुम्हाला. क्वेश्चन 5 क्वेश्चन 6 सेट नंबर 2 क्वेश्चन 5 क्वेश्चन 6. अजून आहे का सर पुढं? आहे पा. याच्या टाईपचे क्वेश्चन कुठं कुठं सापडेल पा. 13 एक आहे पा. सेट हे मधलाच क्वेश्चन 5 6 13. अजून एखादा सापडला तरी बघूया. सगळ्याचा आन्सर फिक्स आहे पा मायनस वाय बाय. एवढे सगळे कुठं करायची गरज नाही. साइन इन्व्हर्स टी दिसतोय, कॉस इन्व्हर्स टी दिसतोय, इज इक्वल टू काहीतरी येणार आहे पा. नो नीड ऑफ एक्स्ट्रा स्टेप्स. थोडंसं सोडवल्यासारखं करा. आन्सर मायनस वाय बाय एक्स. हे पण मायनस वाय बाय एक्स. सगळ्याचं आन्सर फिक्स असतं पा. ओके. ट्रिक लिहून घ्या व्यवस्थित आणि एक्झाम्पल पण लिहून घ्या. ते सोडवलं तरी चालू, उत्तर तेच येईल पा. 1 2 3. ओके. वाय इन ब्रॅकेट रूट ऑफ एक्स इन ब्रॅकेट. ओके. परत हे चालं पा. मी आत्ता सांगितलं तर क्वेश्चन 8. त्याचं उत्तर फिक्स आहे मायनस वाय बाय एक्स. डोकं चालवायचे कर. ते कसं सोडायचं सर? क्वेश्चन 7ची आयडिया सांगतो पा. पुट एक्स इज इक्वल टू साइन अल्फा and y is equal to sin beta. Alpha is equal to sin inverse x. Beta is equal to sin inverse y. ओरिजिनल क्वेश्चन मध्ये टाका. y च्या जागी काय टाकायचं? sin beta. रूट ऑफ 1 minus x square 1 minus sin square alpha plus x sin alpha root of 1 minus sin square beta is equal to 1. 1 minus sin square alpha काय येतं पा? cos square alpha. त्याचं स्क्वेअर रूट काढा. sin beta cos alpha cos beta sin alpha is equal to 1. sin a cos b cos a sin b. बीटा आहे बरं काय. sin of beta plus alpha is equal to 1. सर इकडे पाठवू शकता. बीटा प्लस अल्फा इज इक्वल टू साइन इनवर्स 1. बीटा काय पा? सर बीटा आहे साइन इनवर्स वाय. हे काय पा? साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स 1. आता डेरिव्हेटिव्ह घ्या. 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर. मग वायचा डेरिव्हेटिव्ह साइन इनवर्स एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह तोच घ्यायचा. फक्त इंटू काय लिहायचं? डी ऑफ एक्स. इंटू काय लिहायचं? डी ऑफ एक्स. आणि कुठल्या कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 0 असतो. इकडे पाठवा. डी ऑफ एक्स इज इक्वल टू मायनस साइन तसंच ठेवा. रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. मायनस कॉमन काढू, रूट कॉमन काढू शकता. 1 मायनस वाय स्क्वेअर अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. मायनस साइन पाहिजे पहा. रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. बी इज द आन्सर. ओके. अशा प्रकारे बी आन्सर करेक्ट. ॲज अ डी आन्सर करेक्ट. दोन्ही आन्सर करेक्ट. ह्याचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला सोपं जाईल पहा. झालं? ओके. नेक्स्ट क्वेश्चन. साइन एक्स प्लस वाय. आणखी एक ट्रिक सांगायची राहिली तुम्हाला. एफ ऑफ एक्स प्लस वाय फंक्शन प्लस जी ऑफ एक्स प्लस वाय. दोन्हीकडे एक्स प्लस वाय असेल. कॉन्स्टंट असेल. डी ऑफ एक्स फिक्स आहे पाहायचा. डी ऑफ एक्स इज इक्वल टू फिक्स याचा आन्सर आहे पहा. व्हॉट इज द आन्सर दॅट? साइन एक्स प्लस वाय कॉस एक्स प्लस वाय इज इक्वल टू -1. कायम लक्षात ठेवा. एक्स प्लस वाय डायरेक्ट आन्सर लिहायचं पहा. कॉस एक्स प्लस वाय. इज इक्वल टू काही असू द्या. कॉन्स्टंट असू द्या. कॉस पाहिजे असं काय नाही. कॉन्स्टंट कुठलाही कॉन्स्टंट नंबर चालेल. त्याचा फिक्स आन्सर असतं पहा. डी ऑफ एक्स इज इक्वल टू व्हॉट? -1. डी इज द आन्सर. या पद्धतीने. ओके. विचार न करता डायरेक्ट आन्सर लिहायचं. डी ऑफ एक्स इज इक्वल टू व्हॉट? -1.
एक्स प्लस वाय सगळीकडे पाहिजे, मध्येच एक्स प्लस वाय असं नाही पाहिजे पा. आणि दुसरी आयडिया पा, फंक्शन एक्स प्लस वाय मध्येच जी प्लस ऑर मायनस जी ऑफ एक्स वाय असेल इज इक्वल टू कॉन्स्टंट असेल तर ह्याचं डेरिव्हेटिव्ह फिक्स आहे पा. डी ऑफ एक्स इज इक्वल टू मायनस वाय बाय एक्स. ओके, हे दोन्ही आयडिया लक्षात ठेवा म्हणजे क्वेश्चन सोडवायला बरं पडेल पा. मायनस वाय बाय एक्स पण ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, याच्या पुढे क्वेश्चन येणार आहे आपल्याला, मायनस वाय बाय एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ओके सर, आता याचा आन्सर डी मिळाला. आता क्वेश्चन 10 पाहूया. क्वेश्चन 10 सोपा आहे पा, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा जागच्या जागा. क्वेश्चन 10 काय पा, वाय इज इक्वल टू एक्स टॅन वाय. वायचा रेडू काय पा डी ऑफ एक्स, इथं प्रॉडक्ट पा एक्स तसाच टॅन वायचा रेडू काय पा सेक्स स्क्वेअर वाय. पण टॅन वायचा डेरिव्हेटिव्ह आपण नेहमीच्या पद्धतीने करायचा, फक्त इनटू काय करायचं डी ऑफ एक्स. हे पण तसंच करा, टॅन वाय आहे तसाच ठेवा, एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय पा 1. ओके, या पद्धती डी ऑफ एक्स एका बाजूला घ्या, डी ऑफ एक्स मायनस एक्स सेक्स स्क्वेअर वाय डी ऑफ एक्स इज इक्वल टू काय पा टॅन वाय. इथं पण डी ऑफ एक्स, इथं पण डी ऑफ एक्स कॉमन करू शकता. ज्याला कुणी मल्टिपल नसतो त्याला 1 असतो पा, 1 लिहायचं. व्हॉट इज द रिमेनिंग 1 मायनस एक्स सेक्स स्क्वेअर वाय डी ऑफ एक्स इज इक्वल टू टॅन वाय. हे तिकडे पाठवून द्या, डी ऑफ एक्स इज इक्वल टू टॅन वाय अपॉन 1 मायनस एक्स सेक्स स्क्वेअर वाय. आन्सर चेक करूया. टॅन वाय, हां आता एक महत्त्वाची गोष्ट पहा, वाय इज इक्वल टू काय पहा एक्स एक्स सेक, याला नंबर 1 देतो पहा, याचा उपयोग होणार आहे आपल्याला. ओके, काय उपयोग होईल ते थोड्या वेळातच कळेल पहा. डी ऑफ एक्स बघा, आता पुढची स्टेप, टॅन वाय आहे तसाच ठेवा. यस सर, खाली 1 मायनस एक्स सेक्स स्क्वेअर वाय, मी खालच्या सेक्स स्क्वेअर वायला थोडासा फोडतो पहा, 1 प्लस टॅन स्क्वेअर वाय. ओके, का बरं, मला टॅन वायची व्हॅल्यू माहिती आहे पहा. काय व्हॅल्यू टॅन वायची एक्स, टॅन वायची व्हॅल्यू काय पहा वाय बाय एक्स. अशा पद्धतीने टॅन वाय तसाच ठेवा, खाली काय बघा 1 मायनस एक्स 1 तसाच येईल पहा. टॅन वायची व्हॅल्यू काय पहा इथं बघा वाय अपॉन एक्स, त्याचा स्क्वेअर आहे पण टॅन वाय क्रॉस करूया, 1 मायनस एक्स एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. हा एक्स आणि हा स्क्वेअर निघून जातो पहा, क्रॉस करा म्हणजे वर काय पहा एक्स टॅन वाय, एक्स वर जाईल 1 मायनस एक्स क्यूब 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. बरोबर झालं का बघा, एक्स स्क्वेअरचा एक एक्स केला पहा, एक्स मायनस इथे एक्स येईल पहा, एक्स मायनस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स येतो पहा, तो वर घेतला एक्स टॅन वाय. ओके, उत्तर आलं का. एक्स टॅन वाय म्हणजेच काय पहा, एक्स टॅन वाय म्हणजे वाय पहा, वाय अपॉन एक्स मायनस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. थोडं फिरोफिरी होती पहा, बी इज द आन्सर. ओके, या पद्धतीने बी इज द आन्सर, वाय अपॉन करेक्ट आहे पहा. फक्त फिरोफिरी समजून घ्या, एक्सनी काय केलं टॅन वायच्या जागी वाय बाय एक्स टाकला, किंवा यस वही कहाणी वाय बाय एक्स टाकला, क्रॉस केलं एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर, एक एक्स निघून गेला पहा, हा एक्सने ह्याला मल्टिप्लाय केलं एक्स एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर अपॉन एक्स वर घेतला पहा, अपॉन एक्स वर घेतला, वर घेतल्यामुळे काय झालं पहा एक्स टॅन वाय. एक्स टॅन वायची व्हॅल्यू काय पहा नंबर 1 मध्ये पहा, एक्स टॅन वाय इज नथिंग बट द वाय फ्रॉम 1. ओके, अशा प्रकारे क्वेश्चन 10चा आन्सर. क्वेश्चन 10 जरा फिरोफिरी होती लास्टला, बाकी सगळं सोपं होतं. क्वेश्चन 9 तर डायरेक्ट ट्रिकमधला क्वेश्चन आहे, डायरेक्ट आन्सर लिहिले आपण -1. त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या म्हणजे सोपं जाईल तुम्हाला. 1 2 3 या पद्धतीने स्क्रीनशॉट घेऊन टाका एक. पुढे जाऊया, 10 क्वेश्चन्स ऑलरेडी झालेत आपले. पुढे पहा क्वेश्चन नंबर 11 आलं पहा.
आत्ताचं ट्रिकचं क्वेश्चन आला पहा. मी आत्ताचं आन्सर सांगितलं होतं. हे इकडे घेतलं काय पहा मायनस वाय बाय एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. डायरेक्ट आन्सर लिहून टाकायचं पहा. ट्रिकमधला क्वेश्चन आहे. ट्रिकचे क्वेश्चन्स आपल्याला पूर्ण पेपरमध्ये 50पैकी कमीत कमी 20 येतात, पण आपण 10च पकडू तरी आपला वेळ वाचेल. जर ते 20 सेकंदात आपण जर उत्तर काढले, बघा आता आयडिया सांगतो. तीन मिनिटांमध्ये 20 क्वेश्चन तुम्ही सोडवू शकता. 4 मिनिट पकडा. वाचलेला वेळ आपल्याला मोठ्या क्वेश्चन्सला वापरता येईल पहा. बिग क्वेश्चन्सला वेळ वाचला, मोठ्या क्वेश्चन्सला वेळ मिळाला. काय लेंथली क्वेश्चन असतात त्याला पण वेळ मिळतो. 20 क्वेश्चन आपल्याला या ट्रिकने सुटले पाहिजेत पहा. 10 तर सुटतातच, पण अजून थोडा जोर दिला, योग्य प्रकारे ट्रिक वापरल्या, लक्षात ठेवल्या की बरोबर होईल. आता 12 क्वेश्चन पाहूया. 12 क्वेश्चन काय पहा. दोन्ही बाजू लॉग लावायचा. वाय लॉग एक्स मायनस वाय लॉग ई. लॉग ईची व्हॅल्यू काय पहा 1. वाय इकडे घ्या. वाय इन ब्रॅकेट लॉग एक्स प्लस 1 एक्स या पद्धतीने आला. हे इकडे घेऊ शकता. आता यू अपॉन व्हीचा फॉर्म्युला वापरायचा. यामध्ये लक्षात घ्या व्ही स्क्वेअर येतच पहा. 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर येणारच, पण हे 3 ठिकाणी तेव्हा आपल्याला सोडवण्याशिवाय पर्याय नाही. ओके, यू अपॉन व्हीचा फॉर्म्युला वापरा. डी अपॉन एक्स. व्ही म्हणजे काय लॉग एक्स प्लस 1 इंटू डी बाय एक्स ऑफ एक्स रूट काय पहा 1 मायनस एक्स इंटू लॉग एक्स रूट काय पहा 1 अपॉन एक्स. 1 रूट काय पहा 0. एक्स कट होईल. लॉग एक्स प्लस 1 मायनस 1 अपॉन लॉग एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. प्लस 1ला मायनस 1 गेला. लॉग एक्स अपॉन लॉग एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज द आन्सर ए. ओके, या पद्धतीने एक टफ क्वेश्चन आपण इझी केला पहा. ओके, आणि पहिल्या तर तुम्हाला शॉर्टकट ट्रिक सांगितले. मायनस वाय बाय एक्स ब्रॅकेट स्क्वेअर कसं सांगितलं तर पाठवतं बघा. फंक्शन्स एक्स प्लस वाय मायनस जी ऑफ एक्स वाय इज इक्वल टू कोणती कॉन्स्टंट टर्म असेल तर डेरिव्हेटिव्ह काय असतो पहा मायनस वाय बाय एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. डायरेक्ट आन्सर आलं पहा. ओके, पुढे जाऊया. परत तोच क्वेश्चन आला पहा सर. यस सर, हे पण तिकडे गेलं तेच होईल पहा. डी ऑफ एक्स इज इक्वल टू मायनस वायची व्हॅल्यू किती पहा. एक्स इज इक्वल टू 2 आहे. इथं वाय इक्वल टू 4 पाहिजे. बेदुनी 4 2चा वर्ग काय तर 4 मायनस 4 इज द आन्सर. क्वेश्चन 14 मध्ये एक छोटीशी किंचित मिस्टेक झाली पहा. इज इक्वल टू एक्स वाय पाहिजे. सर क्वेश्चन आपलं नेहमीच आला पहा. टॅन इन्व्हर्स कॉट इन्व्हर्स वाला आला. ह्याचं उत्तर फिक्स असतं मायनस वाय बाय एक्स. वाय किती पहा आहे मायनस 1/2 इज द आन्सर. बघा ट्रिकचा किती फायदा होतो पहा. क्वेश्चन 14 14चा आन्सर डायरेक्ट मिळाला पहा मायनस 1/2. सी इज द आन्सर. बघा इज इक्वल टू एक्स वाय म्हणून. ओके, दोन्ही ट्रिकचे क्वेश्चन्स होते, दोन्ही सोडवले आपण. पुढे जाऊ नेक्स्ट क्वेश्चनकडं. ओके, परत हे आलं पहा. एक्स स्क्वेअर साइन इन्वर्स एक्स कॉस इन्वर्स एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इज इक्वल टू पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं साइन इन्वर्स एक्स कॉस इन्वर्स एक्स इज इक्वल टू काही असू द्या. एक्स स्क्वेअर असू द्या, वाय स्क्वेअर असू द्या, ह्याचा आन्सर फिक्स असतं पहा. डी ऑफ एक्स इज इक्वल टू वॉट मायनस वाय बाय एक्स. वाय किती पसर 2 आहे. व्हॉट इज द आन्सर -2. अशा प्रकारे याचं उत्तर काय आलं पण -2. करेक्ट.
आता हे पण एक ट्रिकचं क्वेश्चन आहे पहा. असं ज्यावेळेस रूट इन्फिनिटी टाईप असतं, इथं इन्फिनिटीपर्यंत असतं, त्यावेळेस एक डायरेक्ट शॉर्टकटने आपल्याला उत्तर काढता येतं पहा. कसं काढता येतं? डायरेक्ट घ्यायचं पहा. dy/x इज इक्वल टू खालचा फिक्स आकडा असतो पहा. खालचा आकडा काय असतो पहा? 2y - 1 2y - 1 ओके. आणि वर आतला हा जो भाग ह्याचा फक्त डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. x = 1 sin x = काय येतो पहा? cos x 1 - cos x अपॉन 2y - 1 इज द आन्सर. संपला. या पद्धतीने आन्सर इझिली निघतं पहा. ओके. 1 - cos x 2y - 1 इज द आन्सर. क्वेश्चन 15 क्वेश्चन 16 दोन्ही तुमच्या डोक्यात आलं असेल पहा. पुढे जाऊया. क्वेश्चन 17कडं 17 परत एक्स वायचं आलं पहा. log x + y इकडे घेतलं काय येतं पहा? मायनस साइन x + y इज इक्वल टू 0 या पद्धतीने. फंक्शन्स x + y पहा. लॉग साइन नाही, फक्त log x y. ॲज अ फिक्स आन्सर आहे पहा. dy/x इज इक्वल टू व्हॉट? log x + y sin x + y आपण ऑलरेडी केलेलं आहे पहा. log x + y sin x + y त्याची ट्रिक ऑलरेडी लिहून दिली तुम्हाला मी. ओके. याचा आन्सर काय असतं पहा? log x + y इज इक्वल टू sin x y. याचं उत्तर -1 असतं पहा. log x + y नीट लिहितो मी. याचा डेरिव्हेटिव्ह मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं पहा. याचा डेरिव्हेटिव्ह फिक्स असतो -1. ओके. हे एक शॉर्टकट आलं परत. dy/x इज इक्वल टू काय असतं पहा? y/x to the power 1 - m. इथं 2/5 पहा. डायरेक्ट करा. dy/x y/x 1 - 2/5 3/5. पण आता हे रूट आहे पहा. 5th रूट 3. 5th रूट ऑफ y/x ब्रॅकेट क्यूब. अशा प्रकारे आन्सर काय येईल पहा? ए इज द आन्सर. एक महत्त्वाची गोष्ट इथं मायनस साईन आहे. मायनस साईन विसरू नका. डी इज द आन्सर. ओके. यस सर. 19 आणि 20 पाहूया आता. लास्ट 2 क्वेश्चन्स. त्याचा एक स्क्रीनशॉट घ्यायचा असला घेऊ शकता. दोन्ही ट्रिक्सवर क्वेश्चन होता. ओके. 19वा क्वेश्चन वेगळा, 20वा वेगळा आहे. 20वा आपल्याला शॉर्टकटमधला क्वेश्चन आहे पहा. 1 - 2y फिक्स आहे पहा. साइन x = काय तो cos x. cos x अपॉन खालचा आकडा काय पहा? 2y - फिक्स आहे ना. 2y - फिक्स करेक्ट. आणि साइन x = काय तो पहा? cos x. cos x अपॉन 2y. y - p. एवढ्या सगळ्याबद्दल आपण पी घेतलं पहा. पीच घ्यायला पाहिजे असं काय नाही. कुठला नंबर घ्या. स्क्वेअरिंग करूया. आता डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू पी करूया. dy/dt p चा रूट 1 येईल. p स्क्वेअरचा रूट 2p येतो पहा. dy/dp येईल पहा 2p + 1
नंबर 1. त्याच पद्धतीने पलीकडचं घ्यायचं पहा. रूट ऑफ एक्स प्लस पी इज इक्वल टू पी. स्क्वेअरिंग करा. स्क्वेअरिंग केल्यानंतर काय येईल पहा, एक्स प्लस पी इज इक्वल टू पी स्क्वेअर. पी स्क्वेअर मायनस पी डी एक्स बाय डी पी घेऊया आता. 2p पीचा रूट काय येतो पहा 1 विथ रिस्पेक्ट टू पी घेतो आपण. ओके, याला नंबर 2 द्या. नाव वी आर इंटरेस्टेड इन डी ऑफ एक्स. याचा आन्सर फिक्स आलं पहा, कॉस एक्स. नाव डी ऑफ एक्स इज इक्वल टू वॉट, डी वाय बाय डी पी भागिले म्हणजे डिवाइड बाय काय असतं पहा डी एक्स बाय डी पी. डी वाय बाय डी पीची आपण ऑलरेडी व्हॅल्यू काढलेली आहे. हाऊ मच सर, 2p प्लस 1. डी एक्स बाय डी पीची पण व्हॅल्यू काढलेली आहे 2p मायनस 1. पण आन्सरमध्ये अशा प्रकारे कुठंच नाही आहे. आन्सर वेगळं आहे पहा. आपल्याला 2pची व्हॅल्यू घ्यावं लागेल पहा. 2pची व्हॅल्यू किती येईल पहा, 2p सर इथं पण पी स्क्वेअर आला, इथं पण पी स्क्वेअर. ह्याला 3 आणि 4 नंबर देतो पहा, ह्याची गरज आहे मला. फ्रॉम 3 आणि 4 कडे पहा. आता थोडासा वेगळ्या दुनियेत चाललो आपण. फ्रॉम 3 अँड 4, 3 आणि 4 कडे पाहिलं काय दिसतं तुम्हाला, इथं पी स्क्वेअर तिथं पी स्क्वेअर. वाय मायनस पी इज इक्वल टू एक्स मायनस पी. पी एका बाजूला घ्या. वाय मायनस एक्स इज इक्वल टू काय पा 2p. 2pचीच व्हॅल्यू पाहिजे मला, टाकून द्या. वी गेट द डी ऑफ एक्स 2p वाय मायनस एक्स प्लस 1. खाली घ्या. वाय मायनस एक्स मायनस 1 आलं उत्तर पहा. आन्सर मिळालं वाय मायनस एक्स प्लस 1 वाय मायनस एक्स मायनस 1. सी इज द आन्सर. बघा सीच आहे का, वाय मायनस एक्स प्लस 1 वाय मायनस एक्स मायनस 1. करेक्ट, सी इज द आन्सर. ओके, थोडा हटके क्वेश्चन होता. आय विल रिपीट अगेन म्हणजे तुमच्या डोक्यात फिट बसेल पहा. काय केलं मी पहा, हे बघा सर याच्याबद्दल पीच का ठेवलं. पी असं काय नाही, कोणता लेटर ठेवला तरी चालेल. समजा आपण एखाद्या समुद्रकिनारी आहे, समुद्राच्या किनाऱ्याच्या पाण्याला आपण नाव दिलं पी. त्यातून एक बादली काढून घेतली. तुम्हाला विचारलं किती पाणी राहिलं, तुम्हाला सर एका बादलीने एवढ्या मोठ्या समुद्राच्या पाण्याला काय फरक पडेल, म्हणजे त्या राहिलेल्या समुद्राच्या पाण्याला पण आपण पीच म्हणणार. त्यामुळे एक बादली म्हणजे हा वाय बाजूला काढलेला आहे, एवढ्या सगळ्याबद्दल आपण काय म्हणणार पी. तेच लिहिलं मी इथं, रूट ऑफ वाय मायनस पी इज इक्वल टू पी. स्क्वेअरिंग करताना हा रूट निघून गेला, वाय मायनस पी, पीचा स्क्वेअर काय आला पा पी स्क्वेअर. नंतर काय केलं पा, ह्याचा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू पी केला. डी वाय बाय डी पी, पीचा डेरिव्हेटिव्ह 1 येतो, पी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय पा 2p मायनस 1 त्या बाजूला गेला प्लस 1 येतं पा. सेम टू सेम आयडिया केली पा इकडच्या बाजूला एक्स प्लस एवढ्या सगळ्या भागाबद्दल पी मानलंय पा. पी इज इक्वल टू पी. स्क्वेअरिंग करा, एक्स प्लस पी इज इक्वल टू पी स्क्वेअर. पी तिकडे पाठवला, डी एक्स बाय डी पी काढला 2p मायनस 1. दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या डी वाय बाय एक्स. खरं म्हणजे इथंच आन्सर संपलं होतं, पण ऑप्शनमध्ये हा आन्सर मॅच होय ना, म्हणून आपण थोडंसं मागच्या 2 स्टेपला रिकॉल केलं. कोणकोणत्या, वाय मायनस पी इज इक्वल टू पी स्क्वेअर. सर हीच का रिकॉल केली, कारण दोन्हीकडे एक गोष्ट सारखी पा आर एच एस सेम आहे. म्हणून मी आर एच एस सारखे असल्यामुळे लेफ्ट हँड साईड इक्वल, उजव्या बाजू सारख्या असल्या डाव्या बाजू सारख्या घेतो. या पद्धतीने वाय मायनस पी इज इक्वल टू एक्स प्लस पी घेतलं. ओके, आता काय केलं पा, पी त्या बाजूला घेतला, एक्स या बाजूला घेतला. आय गॉट द व्हॅल्यू ऑफ वाय मायनस एक्स इज इक्वल टू 2p. ओरिजिनल क्वेश्चनमध्ये टाकून दिलं, ह्याच्यामध्ये डी वाय बाय एक्समध्ये टाकून दिला. 2pची व्हॅल्यू काय टाकली, वाय मायनस एक्स प्लस 1. खाली काय पा वाय मायनस एक्स मायनस 1. या पद्धतीने डेरिव्हेटिव्ह तयार झाला पा. आन्सर सी आलं. ओके, हे तर डायरेक्ट शॉर्टकट आहे पा. साइन एक्स इन्फिनिटी असेल तर डायरेक्ट ह्याचा व्हॅल्यू काय असते पा, ह्याचा जो डेरिव्हेटिव्ह असतो तो घ्यायचा आणि खाली काय लिहायचं पा 2y मायनस 1. 2y मायनस 1, 1 मायनस 2y नाही, 2y मायनस 1. 2y मायनस 1 कुठे पा, कॉस एक्स. आन्सर आलं पा 2y मायनस 1. या पद्धतीने, यस करेक्ट, कॉस एक्स आपण 2y मायनस 1. या शॉर्टकटचा एक क्वेश्चन पाहिला. हा एक शॉर्टकट दिसायला शॉर्टकट आहे, पण हा नाही त्या पद्धतीने बसत नाही पा. बघितल्यानंतर पटकन आपण उत्तर या पद्धतीने शोधायला जाऊ. आपण एखादा म्हणून सर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आहे, लक्षात वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय एक्स आहे, असं काहीतरी गोंधळ होऊ शकतो पा. हा एक्सेप्शन किंवा मराठीमध्ये अपवाद म्हणतात तशा प्रकारचा क्वेश्चन होता पा. ओके, तर अशा प्रकारे 20 क्वेश्चन झाले पा. डिफरेन्शिएशनचे 2 भाग केले आहेत आपण. पहिला भाग घेतलेला आहे 1.1 1.2 वर, दुसरा भाग घेतला आहे 1.3 1.4 वर, आणि पुढचा भाग आहे 1.5 1.6 वर. लक्षात, तिसरा भाग उद्या होईल. 2 भाग आपण
कंप्लीट केले. हा टप चॅप्टर आता राहिलेले आहेत ते चालू केलेत आपण. आपला मोर दॅन 50% सिलेबस संपलेला आहे. तुम्ही सगळे व्हिडिओ पहा, सगळ्यांना शेअर करा. लक्षात पहिला व्हिडिओला जवळजवळ 1,000च्या पुढं व्ह्यूज झालेले आहेत. बाकीचे व्हिडिओ पण बाकीच्यांना माहिती नसेल, ज्यांनी पाहिलं त्यांनी इतरांना शेअर करा, म्हणजे बरोबर होऊन जाईल पहा, आणि बाकीच्या मुलांचा पण फायदा होईल. आपला मेन उद्देश या चॅनलचा आहे पहा, तळागाळातील मुलामुलींना क्रॅश कोर्स फ्री मिळावा. गरीबातला गरीब मुलगा फ्रीमध्ये शिकून पुढे इंजिनिअरिंग म्हणा, मेडिकल म्हणा, फार्मसी कुठल्या साईडला त्याला जायला सोपं जावं. ही खरी परीक्षा, मेन परीक्षा आहे पहा CET. आता बरेच जण पहिल्या परीक्षेला बसलेले आहेत, त्यांनी पहिल्या परीक्षेला जरी पेपर दिला हा, तर तुमचं 50 ते 55% सिलेबस मी उरकलेला आहे पहा. त्या जोरावर तुम्ही देऊ शकता आरामशीर. पण खरी परीक्षा, मेन परीक्षा आपल्याला सेकंड परीक्षेवर जोर द्यायचा आहे. सेकंड परीक्षेपर्यंत सगळा सिलेबस व्यवस्थित झालेला असेल पहा. लक्षात डाऊट सेशन्स काय असतील ते तुमचे पाठवून द्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. एखादा क्वेश्चन मी घेतला आहे परंतु तुम्हाला समजला आहे असा जरी असला तर तो पाठवायचा प्रयत्न करा, आपण त्याच्यावर डिस्कस करू. ओके, अजून इतर काही डाऊट्स असले तरी सांगा. ओके, इथंच थांबूया आपण. सेक्शन 2 संपलेला आहे. त्याचा एक स्क्रीनशॉट घ्यायचा असला घेऊ शकता तुम्ही. ओके, थँक्स व्हेरी मच.